बाबांनी अंग दान केलं हे कोणाला माहित आहे का ते माहित नाही। बाबांनी आपले डोळे दान केलेले आहेत, बाबांनी आपल्या किडन्या दान केलेल्या आहेत, लोकांचं जीवन वाचवलं, पण बाबाचे डोळे कुठे कमी पडले नाही। आणि ज्यांना डोळे दान दिलेले नाव घेण्यापेक्षा त्यांनी इकडे यावं। ज्यांना डोळे दान दिले मार्गात नसताना ऑनलाइन योग भेटलेला है। मैं जो भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के बिना झूठ नहीं, क्योंकि भगवान है और भगवान के सामने झूठ बोला तो माफ कभी नहीं करेगा। भला जज लोग बैठे ये माफ कर देंगे, ये जज लोग है, क्योंकि इनको अधिकार है, चलो दया आ जाती, बाप भगवान को नहीं आएंगे। भगवत कृपा उपस्थित है। आपण मी एक अटॅक वाला माणूस आहे हे बी ख्यालात ठेवा। 99% माझ्या ऑपरेशन बाबांनी केलं, डुप्लिकेट वाल नाही टाकू दिलं, डुप्लिकेट वाल नाही। वाराणसी आई आली, अरे तुला जन्म दिला तुझ्या माईने, अरे डुप्लिकेट वाल का टाकते, ते वायर काढून फेकून दिले आणि बाबांनी वापस पाठवलं, ओरिजिनल ऑपरेशन केलं, पैसे लागले नाही। मी तो आहे आता, मला खूप परेज आहे, बोलायची मनाई आहे, आवाज काढण्याची मनाई आहे, खूप परेज दिली, मी काहीच परेज करत नाही, कारण की बाबाला माझी गरज आहे आणि भगवंताला माझी गरज आहे आणि मला त्या भगवंताची गरज आहे, म्हणून मी तुमच्या समोर रामदास मथुरे राहणार रामटेक इथं दिसत आहे। भगवत कृपा उपस्थित आहेत। आपण एकतेने भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागे बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा रामटेक परमात्मा एक सेवा संस्था रामटेक व परमात्मा एक बहुउद्देशीय ग्रामीण संस्था उमरेड यांच्या सौजन्याने शाखा गोठणगाव परिसरातील सर्व सेवक सेविका आणि गावकरी मंडळी यांच्या वतीने आज गोठणगावामध्ये एका भगवंताचे जनरल हवन कार्य, भगवंताची रथयात्रा, पदयात्रा आणि या सभा मंडपामध्ये एक सेवक संमेलनानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू महात्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। माता वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले ज्यांची आम्ही वाट बघत होतो, ज्यांच्या अनुभवाचा सागर आहे, ज्यांचा अनुभव आम्हाला मिळाला पाहिजे, असे अशोकजी नंदनवर भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच सर्व उमरेड शाखेचे मार्गदर्शक, बाहेर गावून आलेले मार्गदर्शक, या गावचे सरपंच साहेब, ग्रामपंचायत सदस्य, या कार्यक्रमाला आलेले मान्यवर मंडळी, बाबांचे सेवक सेविका आहे बहिणी, बालगोपाल, सर्वांना माझा नमस्कार। मी सर्वांचं नाव घेऊ शकलो नाही, माफ कर द्या। येत्या 14 तारखेला काय आहे, तीळ संक्रांत आहे, म्हणून तीळ संक्रांतीला आपण आमच्या फॅमिलीला बोलवायचं, पण ते येणार नाही, तारीख बुक आहे। त्या दिवशी संक्रांतीपासून गोड गोड बोलून आपण एकमेकांना नाव विचारतो, बायांना, नाही तर माणसं म्हणतील का आम्ही जातो तर हे आम्हाला नाव विचारतील ना। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तीळ संक्रांत आलेली आहे, तिळाचे लाडू बनवणं चालू आहे। या गावामध्ये भरपूर ठिकाणी तिळाची वास येत होती, पण आपल्याला भेटणार नाही, तर 14 तारखेचे। आता मी तुमच्यात एक आपबीती सांगत आहे। काही वर्ष अगोदर टीव्हीवर आपबीती धारावाहिक येत होती, मी आपबीती दाखवत आहे बाबांची। बाबांनी डोळे दान कसे केले, सर्वप्रथम नंदनवार साहेब ज्यांचे डोळे गेले होते त्यांचे सत्कार करा, ते बसले, घ्या एक शाल, घ्या, शाल नसेल तर आमच्याकडे तिकडे या ना। संजयजी येनोलकर साहेब, आज खरोखर त्यांनी मार्गात येण्याच्या पहिले ज्यांचे डोळे गेले होते, हैदराबादला भरती होते मार्गात येण्याच्या पहिले, यांचे मोठे वडील नथुजी येनोलकर राहणार सावरी यांनी सांगितलं माझ्या पुतण्या मार्गात नाही, डागा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी यांचं गाडी पार्किंगचं स्टँड यांच्या नावाने, यांचे परिवार, यांची बहीण वगैरे ते चालवतात, यांनी भासीला डॉक्टर बनवलं। बाबांनी जसं आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं, तर आपल्याला एवढी कृपा दिली। आता तुमच्या समोर मी अनुभव सादर करणार आहे। माझा अनुभव जास्त नाही आहे, माझा अनुभव स्वतःचा कसा आहे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ माझे डॉक्टर माझी औषध कोणती सांगत होते, या येनोलकर साहेबांच्या सत्कार, बसा साहेब तुम्ही तिथं। माझा अनुभव थोडक्यातच सांगतो,
माझा अनुभव असा आहे, सकाळ जसं जास्त तब्येत झाली, तुम्ही डॉक्टरकडे जाता, जास्त झाला मलेरिया झाला, टायफॉइड झाला, खूप ताप वाढलं, तर डॉक्टर काय सांगतात, सकाळी गोळी घेशील, दुपारी गोळी घेशील आणि सायंकाळी घेशील. माझे डॉक्टर सांगत होते सकाळी पायट्याने दारू पे, मग दुपारी बी पे आणि संध्याकाळी पे. मी 3 टाइम दारू पिणारा माणूस आहो. आणि मग अजून जर आराम नाही झाला तर नंदनवार साहेब मधात बी पित होतो. आता देशी दारूची तुम्हाला माहित आहे, बोचड्यान मास येते जास्त पिल्यावर, त्याला उभं बी राहा तुम्ही त्याच्या समोर बोचड्यान. आता ज्याचे लग्न झाले असन, ज्याचे घरवाले दारू पित असन, त्या बाईले माहित आहे. आणि हे दारूवाले माणूस पितम का करवतं माहित आहे का, पहिले माय चायची 70ची बॉटल भेटवती, लहानशी नाही का, तिची सेंटटेम मिसिले तोंडाले लावून घे का, घरच्या बाईले वास आले नाही पाहिजे. तुम्ही किती काही लपवा. आता बरोबर आहे, मगाशी कार्यकर्त्यांनी सांगितलं की बायांना किती त्रास राहते, बरोबर आहे. गरीब दासनं बनवलं भजन, आता भजन तर मला म्हणता येत नाही. बायांना काय त्रास राहते, नवरा दारू पिऊन आल्यावर त्यांची घरग्रस्ती कशी राहते. आज जर नंदनवार साहेब मी दारू जर पित राहिलो असतं तर माझी इज्जत झाली असती का. आता आम्ही एवढ्या चांगल्या स्टँडर्ड बँकामध्ये आम्ही आमचे पैसे गेले, म्हणजे बिअर बार, त्या बिअर बारवाल्यानं कधीच सत्कार केला नाही, देशी दारूवाल्यांनी नाही केला. एखादं येतं काही आमचे लग्न राहिलं, मार्गात मस्त राहिलं, लग्न लावताना आलं असतं, मोहाच्या दारूवाल्यांनी सत्कार नाही केला. पण धन्य ते महात्मा महानते की बाबा जिंदगी या धरतीवर जन्माले आले तर आम्ही जिथे बी दिसत आहे, नाही तर आमची हरारी कैची वापली असती तिथं. खरोखर बाबा तुझी किती आहे, पण आम्ही बैमान झालेले आहोत. या नदीच्या उगमस्थान कुठून झालं, त्या नदीलाही आम्ही विसरलो. आता नदीला विसरण्याचं काम कसं, आता तेथूनच आम्हाला दिशाभूल होत आहे. म्हणून नद्याच्या 5 नद्याच्या संगम इथं आमोऱ्याला झालाय. त्या नदीने त्या नाग नदीने सामावून घेतला बिचाऱ्याने, काय ये तू बी येत, पण त्याच्या कोणीही गुरला करत नाही, हे ख्यालात ठेवा. आणि म्हणून आमची अशी दशा होती, आम्ही खूप देवाची पूजा केली, भक्ती केली, नवरात्राचे उपास घेतले, मातेला पूजलं, चंद्रपूरला गेला महाकालीची, तर तिच्यात खोट नाही, देवात खोट नाही, खोट आपल्यामध्ये आहे, आपल्यात आहे. आम्ही भक्ती केली, पण आम्हाला भक्तीचा रस्ता मिळाला नाही. आज जर येथे दुसरा सत्संग राहिला असता, येथे आखत लावणारा भगत राहिला असता, कितीतरी बायाच्या अंगात भूत आले असते, माणसाच्या अंगात भूत आले असते. नाही तर एखाद्या तरी बाईने येऊन दाखवा का माझ्या अंगात भूत आला का देवता भरली म्हणून त्याला लागली, मी त्याला पाहिजे तेवढा बक्षीस देऊन दी. ये बाबा का चॅलेंज है, मेरे बाबा जिंदगी का चॅलेंज है. बाबांनी मार्ग कशासाठी काढला, फक्त 2 गोष्टीसाठी. आणि आजचे सेवक लावते 10 गोष्टी त्याच्यात. बाबांनी 2 गोष्टीसाठी कोणता मार्ग काढला, अंधश्रद्धा व्यसन मुक्ती समाज घडवणे. बाकी कोणत्याही देवी देवतार कोणावर चेष्टा करणे, त्यांच्या मन दुखवण्यासाठी मार्ग काढला नाही. पण आम्हाला फुकटाच्या बाई भेटला, त्याचे कपडे धुणं चालू. तो आपले कपडे नाही माहित माय बायको कशी धुते म्हणून, तो रिन्न बी धुते, संतूरने धुते, कोणता घडी निर्माते त्यांनी धुते. मी सरळ बोलणारा माणूस आहो, पण आपल्या घरचे कपडे नाही पाहित, त्याला फुकटाच्या बाई भेटला ना धुवू देणे याचे. पण पाहणारा भगवान आहे. तू किती खरा बोलते, खोटं बोलते. अरे ज्या बाबा जुंदेजीनी त्रिकाल हवन कोण केले, त्रिकाल हवन कोण केले, 6 वर्षाच्या त्याग कोणी केला, मार्गाच्या उगमस्थानी कोणी गेला. मग आम्ही सेवा कोणाचे, मंडळाचे आहो, टिमकीचे आहो, अरे बाबाचे आहो. मग आम्ही म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. आणि इकडे म्हणतो आम्ही तिकडे जायचं नाही, इकडे यायचं नाही. तुमच्या बापानी मार्ग काढलाय, अरे तुम्ही त्याग करा, तुम्ही त्रिकाल हवन करा, आम्ही तुमचे पाय धुवून तीर्थ पिऊ. त्या नंदनवार साहेबांनी आपल्या वयामध्ये येऊन परमात्मा एक भवन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम आमचे जयरामजी करतात. असं तुमच्या नंदनवार साहेबांनी तो भवन बनवलं. आज त्यांची इज्जत आहे का तिथे. दुःख वाटते, दुःख. ज्या माणसाने रोपटं लावलं, अरे एका बापाने जर घर बांधलं आणि पोटामध्ये हे तू निघून जा, तर त्या बापाने कसं वाटत. आम्ही डोळे असून जो बी बोला, मी तर पाहिलं ना बाबा स्वर्गवास झालं, मी मार्गात आलो, मला बाबा भेटले. अरे त्याच्या नावाची पट्टी होती,
त्या पट्टीचं एलर्जी आलं. म्हणून आता संधी आलेली आहे, गमवू नका. मंडळाचं विलक्षण आहे. आमच्या एरियातले तर शेअर्स काढून मी फेकले, काय हरकत नाही. पण बाबांनी भवन बनवलाय तुमच्या गावात, खेड्यापाड्या दौरा काढून बनवला. किती लोकांच्या गावात दौरा आला, किती लोकांनी भवनासाठी मदत केली, त्यांनी हात वर करावं. हे तर असतील सेवक जुनेवाले आहेत काय? ते जुने तुमच्या गावाला दौरा आला होता, ते भाऊ आहेत, तुमच्या गावाला दौरा आला होता आणि बाबांनी हात पसरून झोली पेरवली. माझ्या सेवकाचा मुलगा मुलगी येथे कॉलेज शिका, कोणी डॉक्टर बना, कोणी इंजिनियर होईल, त्याच्या करता राहण्याकरता रूम भेटली पाहिजे. ते नंदनवार साहेबांनी बांधून दाखवलं. पण ते म्हणतात ते तुमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही, हे आमच्यासाठी है. वो तो देखने वाला भगवान है. एक दिन तुमको घर के ने घाट का कहीं का भी नहीं रख देगा. अरे ख्याल में रखना, जिस बाबा को तुमने मच्छी जैसे तड़पा रहे कि नहीं, भगवान भी देखना उसका मार कैसा गिरता है. तो अरे दुःख वाटते ज्या माणसाची नेम प्लेट ज्यानं बिचारांनी पायव्यापासून बाबांच्या खेड्यापाड्यावर दौरा घेऊन थोडे थोडे पैसे तुम्हाला मागून त्या नंदनवार साहेबाला जसं बी जमते बिचारांना दिलं. आज नंदनवार साहेब मागे नाही. मी आपले भाग्य समजतो. आज त्यांच्या जवळ मला बसाचा चार्ज भेटला. त्यांच्या मुलगा आज फॉरेनला जात असताना त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाला म्हटलं, बेटा विदेशात जाऊन तू खूप कमवशील, पण मला प्रेम भेटलं नाही. प्रेम भेटणार नाही. मुलालाही वाटलं का माझ्या वडिलाची आणि आईची सेवा कशी करीन म्हणून. आता सांगता बरोबर मला असं वाटलं, अरे आमच्या परमात्माचा मुलगा कुठे कमी नाही. तो कलेक्टरच्या जवळ जाऊन चांगल्या कामामध्ये नोकरी करत आहे. जोराने टाळ्या वाजवा. ते नंदनवार साहेबांनी घडून दाखवलं. आज आमचे असे हिरे पोरं, आज आम्हाला जर काही गोष्टीची गरज पडली तर आज नंदनवार साहेबांनी हिम्मत दिली. आम्ही कलेक्टर साहेबापाशी जाण्याची आमची हिम्मत नाही, पण आज आमचा मुलगा आज कलेक्टर साहेबांच्या मोठ्या पदाधिकाऱ्याच्या जवळ आहे. आज आमची छाती वाढलेली आहे का जो बी आमच्या संकट आलं तर आज आम्ही आपल्या मुलाकडे जाऊन आमच्या मुलगा त्याच्यावर काम करण्याची आम्हाला हिम्मत आलेली आहे. म्हणून आज जे संजयजी येणूरकर साहेब आहेत, या मार्गाचा प्रचार करणारे, हे हैदराबादला भरती होते. डॉक्टरनी सांगितलं तुमचे डोळ्याची ज्योत कधी जीवनात येणार नाही. अरे रे रे, काय करावं त्या बाईनी. छोटे छोटे मुलं रडायला लागली ती येणूरकर बाई. भगवंत मी परमात्मा जरी नाही, माझे भासरे, माझे मोठे सासरे परमात्मा आहे सावरीगाव भंडारा जिल्ह्यामध्ये. तिने फोन लावलं, मामाजी तुमच्या पुतण्याच्या मुलाच्या डोळ्याची ज्योत गेली. त्यांच्या डोळ्याने दोन्ही दिसत नाही. डॉक्टर म्हणतात याची ज्योत कधी जीवनात येणार नाही. भगवंताची दैवी शक्ती आहे. बाबांची कृपा पहा मान्यवाल्यांना. नाही तर सोळा शुक्रवार करा, लक्ष्मी व्रत करा, खूप उपास करा, तरी तुम्हाला भगवंत भेटला नाही. नंदनवार साहेब ऑनलाईन योग प्रेझेंट देते, सेवक करते सावरीहून फोन. रामटेकला जयरामजी मथुरेजी माझ्या पुतण्या करता योग बघा. आमच्या प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जे अयोध्याला राम मंदिर बनलेलं आहे, तसं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने एक बाबाचं मानव मंदिर ज्ञान केंद्र बनलेलं आहे. आम्ही दौरे केले, दौरे सक्सेस झाले सेवकांच्या पैशाच्या माध्यमातून. दर शनिवारला आम्ही तिथे सार्वजनिक विनंती करत असतो. नंदनवार साहेब दुःखी मानवाले त्याच्याकरता कोणी फोन करतात, याच्यात पाप आहे का पुण्य तुम्ही सांगा. आता मला फोन केला, माझ्या पुतण्याकरता योग बघा. आमच्याकडे पक्कीच्या सेवक सार्वजनिक रूपाने पूजा करतो. 7 वाजेला 5 मिनिटे बाकी आहे, भगवंताची ज्योत लागतो. 5 मिनिटा अगोदर अलाउन्सिंग झाली. सर्व सेवक सेविका बाल गोपालाला हात जोडून विनंती आहे, जरी मार्गात नाही, मार्गाच्या सेवकांनी फोन केलेला आहे,
आपण सर्व लोक यांच्याकरता योग मागा. आता मला सांगा, 5-50 छोटे छोटे मुलं, 100-150 आमच्या आई बहिणी सेविका, 5-50 100 सेवक, 1-7-2-300 लोकांनी कापराच्या ज्योतीत विनंती केली, बाबा हनुमानजी को प्रणाम, बाबा जमदोजी को प्रणाम. सकाळची विनंती, जयघोष विजाच्या पहिले कापूर जळत राहते. बरोबर आहे नंदनवर साहेब? जयघोष व्हायच्या पहिले सेवकाने विनंती केली, हे बाबा हनुमानजी, बाबा जमदोजी, हे बाप आता वाराणसी आहे, ज्या बाळाला जन्म दिलं, लग्न झालं, 2 छोटे छोटे मुलं आहे, डॉक्टर म्हणते ज्योत नाही, आम्हाला अनुभव पाहिजे. तुम्ही आत्मरूपी भगवान आहात, आत्मेतून भगवंताची कृपा प्रगट झाली. विनंती सुरू, सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. भगवंतांनी विनंती स्वीकार केली. संजयजी येनोरकर साहेब रामटेकला आले. दुसऱ्या शनिवारला मुलांनी हात धरलं, काळा चष्मा घालून होते, हात धरून होते, काळा चष्मा घालून होते. सर्व त्यांच्या तोंडाकडे पाहत होते. पुन्हा विनंती केली, भगवंता तुमचा आभारही मानलं पाहिजे, सेवक विसरू नाही जाते. बाबा हनुमानजी को आभार मानते की बाबा जुमदीजीलाचे आभार, आईचं आभार, सेवकांचं आभार. येणूरकरजी घरी गेले. 4 व्हीलर गाडी होती. आता अंधरेच होते तर गाडी चालवणार का? पत्नीला म्हणायला लागले, मला त्या 4 व्हीलर गाडीची चाबी दे. पत्नी घाबरली. माझ्या पती परमेश्वराचे डोळे गेले, गाडी चालवत नव्हते, काही घटना होऊन गेली. मुलाला बसवलं. संजयजी येनोरकर साहेबांनी गाडीची चाबी घेतली, 4 व्हीलर गाडी चालू केली. नंदनवार साहेब पूर्ण रामटेकला प्रदर्शना मारून घरी गाडी ठेवली. हे माझ्या बाबाची कृपा आणि योग भेटला. आज ते पत्नीचे सेवक झालेले आहे. मार्गात येण्याच्या पहिले अनुभव घेतलं. बाबांनी आपले डोळे दान केले का नाही? बाबाने डोळे दान केले का नाही? मग बाबाची कृपा काय? आम्ही बेईमान आहोत. आम्हाला कोण म्हटलं डोळे असून अंधळे होतो, वाचा असून मुके होतो, कान असून बहिरे होतो, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको. आणि पोरगी मागायच्या काम पडलं तर नंदनवार साहेब रामटेकले एखादी पोरगी आहे का जी? काऊन? मग तुम्ही तर म्हणता ना त्या ग्रामीण खेडेवाल्याकडच्या पोरगी चालते ना, जाऊ द्या ना, पोरगी चालते, भेटत नाही म्हणून नको सांगा ना कोणाले. नाही, पोरगी चालते. आणि पोरीले म्हटलं तुम्ही ग्रामीणचे आहात, मग तिच्यावर सासूरवास करा का? हे बाबांनी शिकवलं का? बाबांनी शिकवलं आपल्या कुटुंबात आणि सेवकात, कुटुंबात आणि सेवकात. मग बाबाच्या शब्दाचे आम्ही पालन करतो का? मग बाबाचे सेवक राहिलो का? मग उत्तर द्या. भेण्याची गरज नाही. बाबांनी सर्व काय केलं, यांनी नाही केलं. बाबांनी परमात्मा एक नागरिक सहकारी बँक बनवून दिली. कशासाठी बांधली? माझा येणारा सेवक हा दुःखी आहे, कास्तकार आहे, याला 10 ते 20 हजाराची गरज पडली पाहिजे. मार्गदर्शकाची चिठ्ठी नेल्यावर इमिजिएट अर्जंट पैसे भेटत होते. आणि तो आपला व्यवसाय करत होता, आनंद वाटत होता. बाबा होते तोपर्यंत काय होत होता? त्या परमात्मा एक नागरिक सहकारी बँकेची पुरी दुर्दशा करून तिलाही डुबून टाकलं. डुबवणारे आपलेच आहे. काय नाव घ्यायचं? नंदनवार साहेब माझे 40,000 शेअर्स आहे, गेले ते भेटणार नाही का? झगडा करायचे. पण बाबांनी मला साथ दिलं. मी दारोड्या माणूस, एका फालाच्या झोपडीत राहणारा, काय दशा होती. मी दारू पेत राहिलो असतं नंदनवार साहेब, माझ्या मुली कुठं जात्या? बेवड्याच्या मुली कुठं जात्या? बेवडच म्हणतात. चांगल्या चांगल्या दारुड्याच्या पोरी पाहून घ्या, दुःख वाटते. आज मार्गात आल्यावर तिन्ही मुली, एक सायंटिस्ट आहे केवळ, एक पुण्याला आहे, एक हायकोर्टात आहे, आता बदली झाली सोमवार पासून इथं, आणि तिन्ही येते. काय माझ्या बाबाची कृपा आहे. जसं तुमचा मुलगा तुमची सेवा करते, तसा माझाही मुलगा 4 व्हीलर गाडीनं माझी सेवा करते. नाही तर माझ्याजवळ कुठची आली होती. कोणाची कृपा आहे? बाबाची कृपा आहे. अरे म्हणून लोकांना दुःख द्या नको, चांगलं मार्गदर्शन करा. त्या मायबाप बिचाऱ्यांनी, त्यांनी ते दोंदलकरजी, मधुकरजी आणि ते कैलास सेंडेन या गावकरी मंडळीचं मी मनापासून आभार मानतो.
की तुम्ही परमात्म्याला ओळखलं आणि आमच्या परमात्म्याच्या सेवा परमात्म्याने ओळखू शकत नाही, जे मार्गात नाही त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी यांना साथ दिलं म्हणून आज आपण इथं बसलेलो आहोत. आणि म्हणून आमच्या रामटेकला 3 एप्रिलला मानव मंदिर बनवलं. नंदनवार साहेब, आपण दिव्यात तेल टाकून तर दिवा जळत राहील. बाई, दिव्यात तेल टाकून मा तर तेल दिवा जळत राहील. तर तेल मा घरच्या होय का? बंडू भावना पिपे आणले, सेवक येते, तेल टाकते, लावत बसा. संस्थेचे पदाधिकारी कापूर नेऊन ठेवते. तुमचेच माल आहे, आपला माल आहे का तो? दुःख सांगते, तेल लावते. तर आम्हाला का म्हणतात माहित आहे का? ते तेलवाले होय का? त्या तेलवाल्याकडे नाही जायचं, कारण की सेवक वाढत चालले. इकडे दुकानदार कमी होऊन राहिले. आवक आम्ही आवकवाले नाही हो. भावले माहित आहे, उमरेटवाल्या भावले. म्हणून त्यांनी जेवण बसवलं की हे पोरं समोर निघले आहेत. आमच्या कोणीच नाही बापा. होतं तर ते बी आम्हाला सोडून गेले. अनाथ आश्रम मध्ये होते, आमचे मार्गदर्शक बी नाही, कोणीच नाही. ते आम्हाला सोडून दिलं, गुढीमध्ये टाकून दिलं. पण तुम्ही लोकांनी आपल्या पदरात घेतलं आणि आमचं जीवन चांगलं केलं. तुम्हीच खरे आमचे मायबाप, तुम्हीच खरे आमचे मायबाप. आणि म्हणून तो मानव मंदिर ज्ञान केंद्र. आता नंदनवार साहेब ज्ञान केंद्र कशासाठी बनवलं? अंगात यासाठी का? प्रीतमजी तिथं आकात तोडते का? मार्गदर्शक मोराची झाडू मारते? काहीच नाही. बरं झालं आपल्या अंगामध्ये मार्गदर्शकाच्या अंगात हनुमान नाही येत म्हणून. हो, नाही तर तो कांद्या शेंदूर पुरला नसता दुकानात, नाही पुरला नसता भाऊ. नाही, बरोबर आहे. तो सीधा सांगतात हनुमान आगात येतात. आपण तेवढाच जात होतो पहिले मूर्ती पूजाला. शेंदूर नेत होतो का नाही? मी बी नेत होतो. तेलामध्ये भिजवून लाव, हा लावत होतो त्याने. आता यायला शेंदूर लावला असता, वाईट वाटते. तो ज्ञान केंद्र बांधला तर ज्ञान केंद्र बाबांना सांगितलं का? बाबांना का सांगितलं? इकडे लोक जाऊ, ग्रामीण वाले नाही चालत. आज निलज गावले नंदनवार भाऊ कार्यक्रम आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आणि 4 तारखेला आपल्या इथं हवन होतं, 9 हवन आश्रमला. तर त्यांचे कार्यक्रम झालं आणि ते माझ्याकडे आले. तुम्हाला या लागते. त्यांना माहित आहे रामटेकचे असे आहेत बजरंग दल वाले, ना किसी के बाप को डरते आणि नहीं किसी को खाते, सीधा सीधा बोलते. आम्ही बजरंग दल वाले जाऊन गोठण गावलं. आम्ही सरळ सांगितलं बजरंग दल वाले कुठे जाऊ? ते म्हणे हात जोडून तुम्ही याजी साहेब म्हणे. म्हणलं आता तुम्ही 1 महिन्याच्या पहिले विचारता. अजी म्हणे आम्हाला सांगितलं म्हणे 4 तारखेचा कार्यक्रम होता की त्यांना बोलवायचं नाही. मार्गदर्शकाच्या जागनात पेंडा, त्याला दुःख वाटलं. आज त्यांनी कार्यक्रम ठेवलं. मग सांगा, दुय्यम खडा तमाशा बाबाने शिकवलं का? दुय्यम खडा तमाशा आपण आपल्या हाताने करतो तर भगवान भी माफ करणार नाही. ज्या वेळेस त्याच्या मार पडन त्यावेळेस तुम्हाला देव आठवत येईल. हे भगवंता काय झालं? म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आणि म्हणून सुंदर असं ते ज्ञान केंद्र बांधलेलं आहे. नंदनवार साहेब, सेवक जर दुखी असला, आमच्या आई बहिणी कुठूनही आल्या, त्या ज्ञान केंद्रामध्ये बसा आणि बगर अगरबत्तीनी बगर दिव्यानी कापूर लावून विनंती करा आणि भगवंताला सांगा, भगवंता तुझ्या मानव मंदिर ज्ञान केंद्रात आलो बाबा. आमच्यावर असलेले अशक्त रोग, अशक्त बिमारी, मानसिक टेन्शन, माझ्या पोरगा ऐकत नाही, माझी पत्नी ऐकत नाही, बाबा माझी विनंती स्वीकार करा. याच्यात गलत आहे का चांगलं आहे? नंदनवार साहेब, आणि तो ज्ञान केंद्र बांधलं आणि 3 एप्रिलला साहेब उद्घाटन होतं. आम्हाला वाटलं ज्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं, डॉक्टर साहेबांना बोलू, त्यांच्या हाताने रिबीन कापलं. जयराम साहेब गेले, त्यांनी सांगितलं ते आपले नाही. त्यांना काय माहिती बिचारा डॉक्टर साहेबांना, त्यांची कोणती गलती? ठीक आहे, नको या बा अमेरिकेवर. आम्ही बी सेवकाच्या हाताने, गरीबाच्या हाताने रिबीन कापली. कोणत्या राजकारणाच्या हाताने रिबीन नाही कापली, गरीबाच्या हाताने. एवढे लोक होते तिथं. म्हणून आता तुमच्या सर्वांच्या सहकार्याने योग प्राप्तीच्या 9 हवनाचं समाधान झालं. आता तिथे बनत आहे नंदनवार साहेब सीता माता रसोई घर प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर आहे. तर माझ्या माता वाराणसी आईने आपल्या नवीन जन्म दिलं, आपल्या कोरत घेतला, दारुड्या माणसाची दारू सोडून दाखवली. तर आईच्या नावाने काही नाही पाहिजे का? आईच्या नावाने काही नाही पाहिजे. म्हणून रामटेक नगरीमध्ये
माता वाराणसी आहे, रसोई घरचं भूमिपूजनही झालं. जो प्लॉट घेतला त्या प्लॉट वर त्या किंमतकर परिवाराने शिक्षिका आहेत त्या कल्पनाताई किंमतकर, सेवकांच्या मुला मुली करता वाचनालय करता त्यांनी 20 लाखाचा प्लॉट दान दिला, मार्गात नाही. त्याचेही भूमिपूजन झालं. पण मी तुम्हाला सोडणार नाही. बाबांनी जसं दौरा केलं, तुमच्या गावात येऊन मी 50-50 रुपये भीक मागीन तरच त्या रसोई घरला मातो राहील. कोणत्याही राजकारणाकडे मी हात फैलवणार नाही, तरच तुम्ही बाबाचे सेवक खरे. म्हणून त्या ठिकाणी भगवत कृपा उपस्थित आहे. बांधवांनो, आज माझ्यासारखा माणूस 99% वॉल ब्लॉकेज आहे. मन भरून येते. डॉक्टर चौधरी साहेब पर्स हॉस्पिटल बनलेला भंडारा रोडवर मार्गात आहे, बाबांच्या आहे तिथले. डॉक्टर चौधरी साहेबांनी सांगितलं, मी छोटासा होतो, बाबाच्या दौरा झाला, खासर बंड्यांनी माझ्या वडिलांनी बाबांनी मला असा कोरत धरला आणि एका नाल्यामध्ये बाबांची खासर पडली, बाबांनी मला डुबू दिलं नाही. ते डॉक्टर चौधरी साहेबांच्या वडिलांनी उद्घाटन झालं, ते वाट पाहत होते. त्या दिवशी सांगितलं, अरे त्यांच्या वडिलांनी तुझा मुलगा एक दिवस महान मोठा आणि डॉक्टर बनेल. तुम्ही भंडाऱ्यामध्ये पहा, चौधरी डॉक्टर मार्गात आहे, पर्स हॉस्पिटल. मी ज्यावेळेस तिथं भरती झालो, मला पाठवलं 3 दिवसांनी नागपूरला. अटॅक आल्यावर तुम्हाला ऑपरेशन करावं लागते. धंतोलीवर मोठा हॉस्पिटल आहे. 4थ्या मजल्यावर मला नेलं. माझे जेव्हा जे हायकोर्टात ते होते, मुलगा होता. सही द्या म्हणे, 5 मिनिट उशीर झाला. मला वायरा मशनरी सर्व लागल्या, ब्लडिंग चालू होता. मी विनंती केली, भगवंता मला चिरफाड करती, डुप्लिकेट वाल टाकती. हे डुप्लिकेट वाल काही धोका दिन मी सांगू शकत नाही. मैं जो भी बोलूंगा सच, भगवान है. अरे भगवंता कॅसेट बनलेली आहे, फाईल तयार झालेली आहे. आता मोठे डॉक्टर आलेले, ते टीव्हीवर पाहत आहे, आता तयारी करत आहे. बाबा तुझ्या प्रतिमेची पूजा कोण करणार? जर माझ्या ऑपरेशन झाला, चिरफाड झाला, मी तुझी प्रतिमा का करीन? तुझ्या निवासस्थानी. बाबांनी ऐकलं, भगवंतानी ऐकलं, भगवान आहे. रड येते. आणि तेवढ्या सेकंदामध्ये 3 मिनिटांमध्ये त्या LED वरून ते गायबच झालं. डॉक्टर म्हणायला लागले, हा पहिला पेशंट आहे, आपण याचे ऑपरेशन कुठं करू? मी त्यांना म्हटलं, साहेब त्रास होत करा ना. डॉक्टर म्हणतात, कुठं करून? इकडे कॅसेट बनली आहे, सिटी स्कॅन झालं, हे झालं, सर्व तयार आहे, अवजार तयार आहे, पाईप तयार आहे, मशीनी तयार आहे. धीरे धीरे वायर काढणं चालू केलं. मला ट्रॉली आणली, आयसीयू मध्ये नेत होते. मी ट्रॉलीत बसत नाही, पण मान ठेवलं. मला थोडस नाश्ता दिला, कॉफी दिली, त्या एका मुलाला दिली. मी रात्री 10 वाजता भंडाराला चौधरी साहेबाकडे गेलो. तुम्ही पागल झाले का? वापस काऊन आले म्हणे? मी तुमचे आभार मानायला आलो म्हटलं. डॉक्टर मा तोंडाकडे त्यांना फोन लावलं. साहेब म्हणे, जीवनातला आमच्या पहिला पेशंट आहे. आमच्या इथे दिवसभरात आता 10 लोकांचे ऑपरेशन झाले आणि हा तुमचा पेशंट वापस गेला म्हणे. हे तुमच्या बाबाची कृपा आहे म्हणे. तो डॉक्टर सकाळी बसला. मग मला एक चार्ट बनवलं. मला शुगर बी आहे. खूप नियम दिले. बाबाचे कसे आपले नियम आहे, 4 तत्व. डॉक्टर साहेबांचे खूप नियम आहेत. मला मिठा खायचं नाही, माईकवर बोलायचं नाही, मी काहीच पाडत नाही. शुगर म्हणते मला, तू किती बेशरम आहे का म्हणते. माय शुगरची ती इज्जत कर, जो गोड भेटला ती खाऊन टाकते म्हणते. माझ्या घरचे लोक दिसते, आले माझी पत्नी वगैरे, त्यांच्यात एका थोडसा घेतो लपून चोरून. मागच्या महिन्यामध्ये मी ना, आता 8 दिवसात 1 किलो रबडी नेली होती घरी. आज्याबाई वगैरे पोरगी आले तर माझ्या पत्नीला दिसली, मी 2 कटोरे गुपचाप खाऊनच टाकले. तो एवढा बेशरम झाला का तुम्हाला ते रबडी आणायची गरज नाही. म्हणजे बाबांचे कार्य मनातून करा. माझ्या जीवनामध्ये मी कधी चर्चा बैठक विसरली नाही, कार्यक्रम विसरले नाही. मी होतो कसा, बेवडा, दारुड्या, नालीत पडणारा, जुना पुराणा, लोहा लक्कड, जुना पुराणा.
तुम्ही पाहिल्याचं जुन्या पुराण्या लोहा लकंडले पिवड्या नदीवर लोह्याची भट्टी आहे. बाबा जुमदीजीच्या भट्टीमध्ये मला दिला टाकून आज मी 24 कॅरेटच्या सोना तुमच्या समोर दिसत आहे. 24 कॅरेट. म्हणून मार्गात यायच्या पहिले झाला. मी आता एकाच मिनिटात सांगतो. दारू पित होतो त्यावेळेस बर्बाद झालो. माझ्या पत्नीच्या गळ्यातले भांडे नाही पुरले, पण मला सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदूजी भेटले. जे गेले त्याच्यापेक्षा भेटले. आज माझ्याकडे 4 व्हीलर गाडी 4 तारखेला 10.25 लाखाची गाडी बाबांनी माझ्या मेहनतीच्या पैशाने बडोदा बँकच्या फायनान्सने पाठवलं. भगवंतात सांगायला बसलो तर खूप अनुभव आहे. नंदनवर साहेबांचा अनुभव. म्हणून एकदा हात जोडून विनंती आहे. दर शनिवारला आमच्याकडे 7 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. सार्वजनिक विनंती भगवंताच्या प्रतिमेचा सत्कार सोहळा होतो नंदनवर साहेब. तुम्हाला जर यायचं असेल 6:30 वाजता या आणि त्या ज्ञान केंद्र मानव मंदिराचं हे विनंती आणि योग घेऊन पहा. तुम्हाला काय मिळते एवढेच बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझ्या नमस्कार. ज्योती साहेब तुम्ही सुंदर संचालन करता. तुमचा सत्कार नाही झाला मला खूप दुःख वाटत आहे. झालं का साहेब? पुन्हा जोराने टाळ्या वाजवा. आज खरोखर येते भगवान वाटत आहे. धन्यवाद.